तर इकडे भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी आज सहपत्नीक महाराष्ट्र नूतन शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावलाय। लोकशाहीचं पर्व आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरातून निघून आपल्या मतदानाचा हक्क पूर्ण करावा असं आवाहन त्यांनी केलंय। भंडारा गोंदियाचे उमेदवार आहेत सुनील मेंढे। आपल्या मतदानाचा हक्क बजावतानाची दृश्य सहकुटुंब येऊन मतदानाचा हक्क लोकप्रतिनिधी बजावताना दिसतात आणि ही दृश्य आपण पाहतोय। सहपत्नीक महाराष्ट्र नूतन शाळेत येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क मेंढेंनी बजावला। केलेली आहे। आधी काँग्रेसचे उमेदवार तसंच बीएसपीचे उमेदवार यांनी सुद्धा मतदान केलं, मात्र आता भाजपचे उमेदवार आहेत सुनील मेंढे यांनी सुद्धा मतदान केंद्रावर येऊन मतदान सहपत्नी मतदान केलं आहे। त्यांना विचारू काय सांगाल तुम्ही, कशापर्यंत तुम्ही मतदान केलं, काय वाटतं तुम्हाला? नाही, मीच नाही, सर्व नागरिकांनी देश हिताकरिता, देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता मतदान करावं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो। आणि विशेषतः आज बरंच कडक ऊन लक्षात येत आहे। लोकांनी उन्हाच्या पूर्वी जर मतदान केलं आणि मोठ्या संख्येने मतदान करावं। लोकशाहीचा हा मोठा उत्सव आपण सर्वांनी मतदान करून आपलं कर्तव्य बजावून साजरं करावं असं आव्हान आपल्या वतीने करतो। धन्यवाद। भाऊ, एकंदरीतच विरोधक म्हणतात की भाजपचे उमेदवार कुठेतरी घाबरले, त्यामुळे तिथं मोठ्या मोठ्या सभा आयोजित करण्यात आले होते। विजय आमचा होईल, काय सांगाल तुम्ही? राजकीय विषय आत्ता बोलू नये। मी एवढंच म्हणेल की आमचा विजय हा आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कठोर परिश्रम, लोकांनी आमच्या सगळ्या सरकारने केलेलं आत्तापर्यंतचं कार्य म्हणजे लोकोपयोगी कार्य हा आमचा विजयाचा मार्ग राहील। आणि येणाऱ्या काळात आपण बघाल की आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ। धन्यवाद। नक्कीच भाजपचे उमेदवार होते सुनील मेंढे यांचं म्हणणं आहे की आपण जे 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कामं केले त्याच्या भरोश्यावर आपल्याला मतदार राजा हा मतदान करेल आणि येणाऱ्या 4 जूनला मतपेटीतून नक्की आपला विजय असं त्यांचं म्हणणं आहे। प्रवीण तांडेकर, जी 24 तास, भंडारा गोंदिया।